सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळावा रविवारी पुण्यातील डेक्कन येथील रानडे इन्स्टिट्यूटच्या परिसरात उत्साहात पार पडला. या स्नेह मेळाव्यात विभागातील माजी विद्यार्थी, विद्यमान विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी 50 वर्षे तसेच 25 वर्षे पूर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव, कार्यक्षेत्रातील यशकथा आणि पत्रकारिता क्षेत्रातील बदलांवर संवाद साधला. कार्यक्रमादरम्यान विविध पिढ्यातील विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडून आला. पत्रकारिता, माध्यमे, जनसंपर्क आणि नवमाध्यमांच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा झाली. विभागाच्या जडणघडणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले. स्नेह मेळाव्यामुळे माजी व विद्यमान विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पराग काळकर, रानडे इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉक्टर संजय तांबट, डॉक्टर उज्ज्वला बर्वे, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर, हेमंत देसाई, सुकृत खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर, तुमचं सर्वात प्रथम माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये तुमचं 2026 माजी विद्यार्थीच्या मेळाव्यामध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुमचं काय अनुभव आहे ह्या बिल्डिंगमध्ये किंवा ह्या इन्स्टिट्यूटमध्ये? चांगला आहे अनुभव. म्हणजे मी BSc झाल्यानंतर इथे आलो. लना गोखले डायरेक्टर होते, चांगली मुलं होती. पण इथे आल्यानंतर आम्ही एकदम बदलून गेलो. तर लना गोखले सांगितलं होतं, पोरं कशी असले ना वागायला बोलायला वगैरे, ती इथे आल्यावर बदलतात. कारण इथं व्हिजिटिंग प्रोफेसर फार चांगले होते. म्हणजे प्रभार पाध्ये वगैरे, पिठावाला बाहेर एकदम त्यांनी लेक्चर दिलं, आपण ऐकलं ना तर आपण एक पुस्तक वाचल्याचं हे मिळायचं ज्ञान. तर इथे आलं त्यामुळे लोक सुधारली. आम्ही फक्त लोकांना माहिती विचारली, नॉलेज चांगलं घ्यायचं, आपल्याला चांगलं ज्ञान असेल, चांगलं लिहिता आलं, चांगलं वाचलं चांगलाच येईल म्हणून आम्ही वाचन भरपूर केलं. आणि त्यामुळे माझी परीक्षा झाल्यानंतर BSc झालो. मला अनुभव वगैरे काही नव्हता. मला इथं संदेशसर कोलटगावर मिळालं होतं आणि मी लोकसत्तेत मोठा पेपर म्हणून ॲप्लिकेशन केलं. मला पत्र आलं. माझी पहिलीच नोकरी लोकसत्तेत मिळाली, बरं असं भेट म्हणून. नंतर मला नोकरी आला पोलीस इन्स्पेक्टर वगैरे, पण मी ते केल्या नाहीत. आणि ती इथं का मिळालं लगेच, तर त्याला 3 कारणं होती. एक तर लाटे जेव्हा इंटरव्ह्यू मी गेलो, नाही त्याच्या आधी तर प्रभाकर पाध्ये लेक्चर सांगायचे लय भारी, संपादक विचार होते मोठे, नवशक्ती संपादक होते पूर्वी. तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला नाही कळलं, डोक्यावर नाही गेलं की त्यांना परत प्रश्न विचारतो मी, बाकी नव्हते विचारत. त्यामुळे बऱ्याच वेळा माझं अध्ययन उघडं पडायचं आणि लोक हसायचे. पण त्याचा मला फायदा असा झाला, एकदा ते म्हणले की महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि सगळे त्यांचे रॉयस्टचे मित्र आधी किंवा नंतर संपादक झाले किंवा होते, त्यामुळे त्याची इमेजमेंट झाली. ते म्हणलं सर रॉयस्ट म्हणजे काय, मला कळलं नाही रॉयस्ट का रागिस्ट. मग ते म्हणले अरे मानवेंद्रनाथ रॉय होते ना, ते त्यांचे गुरु होते सगळ्यांचे. कोण तर तर्कश जोशी, केसनवीर, यशवंत चव्हाण, लोकसत्तेचे पूर्व संपादक हरा महाजनी, आता तो लाटे, लहान होते त्यांच्याप्रती लाटे, द्वाबकणी, आनंद कानकर, पावागाडी, तू नाव ऐकली ना सगळी. तर जेव्हा मी इंटरव्ह्यू गेलो, लाटे साहेब मला विचारलं BSc मराठी चांगले तर म्हटलं हां. बरं आव्हान तर काय वाचलं, काहीच वाचलं होतं. पण मला ते पाध्ये सरांचं लेक्चर आठवलं. मग साहेब मला रॉयस्टांची बरीच माहिती आहे, म्हणजे त्याला मी माझ्या ट्रॅकवर घेतला. ते म्हणले काय माहिती आहे बघा. तर मी म्हणलं सर ती नावं सांगितली, तर्कश जोशी, केसनवीर, यशवंत चव्हाण, द्वाबकणी, अनकारे, पावगाडील, हरा माझनी, तुम्ही म्हणलं ते हसले. म्हणजे मी रॉयस्ट आहे ह्याला पोराला माहिती आहे, ते खुश झाले ते. आणि त्यांनी मला गेलं ठरवलं, म्हणून सांगितले का सासवडचं आहे, साहेबांच्या गावचं आहे. साहेब म्हणजे कळ का 80 साली आत्ते साहेब कोणा म्हणजे सासवडचं आहे, साहेबांच्या गावचं आहे. मला कळ, मी नाही विचारलं कोण साहेब म्हणून, म्हणजे आत्यांच्या गावचे. ते म्हणले तू BSc आहेस, साहेबांच्या गावचा आहेस आणि तुला सगळं येतं. मग आता घेतो. अनुभव नसताना मला त्यांनी लोकसत्तात घेतलं. अरे वा सर. आणि लोकसत्ता लागल्यानंतर मी खूप काम केलं तिथं. पुढे संपत आले कोण आपले माधवराव गडकरी, त्यांच्या काळात मी पूर्व देश फिरलो, युरोपला गेलो, इकडे गेलो, प्राईम मिनिस्टर भेटलो, दिल्लीत होतो, दिल्लीत नोकरी केली लोकसत्ताचा स्पेशल करस्पॉन्डंट म्हणून. आणि त्यामुळे काय ऑफिसमध्ये काय लोक जलस होतात ना, काड्या घालायचं काम केलं त्यांनी. माझा होता ZP अध्यक्ष तेव्हा. ते म्हणले तानागोल श्रीमंत आहे आणि त्याचा भाऊ ZP अध्यक्ष आहे, आमच्या इथं नोकरी करतो, ते त्याचं राजकीय काहीतरी सांगितलं. म्हणजे कंपनी मारवाडीची, हे मी नोकर आम्ही नोकर, पण माझ्यावर प्रचार करायचे वाईट. त्यामुळे मध्येच लोक सोडून दिली मी 10 वर्ष आधीच. आणि मग केलं. दुसऱ्या पेपरला एक लोकपत्र आहे औरंगाबादचं, तिथं 3 वर्ष संपादक म्हणून काम केलं. पण तो बारीक होता, ते म्हणले आम्ही मोठं करू, पण नाही केलं त्यांनी. चांगली लोक होती ती, अंकुशराव कदम, कमलेश्वर कदम त्यांचा. नंतर मी काय नाही करे, माझी शेती आहे थोडी गावाला, थोडी मी विकत घेतली, ती जरा डेव्हलप केली. जांबाची बाग लावलेली आहे, बाकी थोडा भाजीपाला वगैरे करतो. ज्वारी केली ती काय एवढं परवडत नाही शेती,
ती करून काल 4 दिवसापूर्वी मी सासवडला गेलो होतो. ते बेलसर माळशिरस मतदारसंघात माझा पुतण्या उभा राहिला होता, त्याचा प्रचार केला. अजून निकाल परवा लागेल. मग आज गाडी घेऊन आलो माघारी चालवत. तर सर तुम्हाला कसं वाटतं आज सगळे तुमचे नाही, चांगले भेटले काय लोक. त्याचं कसं असतं, आता 50 आधी 20-70च्या वर गेले सगळे, त्यामुळं भेटले की तब्येत कसे विचारतात. मग त्यांना म्हातारे झाले जाणीव सगळ्यांना आहे, पण करून देतात परत तब्येत कशी होणार. ते आता हे वजे आपल्या हातात नाही, सगळ्यांना जाणवते. कुणाचं लक्ष राहत नाही, कुणाचं चालायला नीट येत नाही. बरं सर, आणि आता आम्ही सगळे तरुण पत्रकार लोक तयार होतोय, तर आम्हाला तुमच्याकडनं काय ॲडवाईस किंवा काही एक छोटंसं मार्गदर्शन आडवास म्हणजे पहिल्यात सगळ्यात महत्त्वाचा माझा विषय म्हणजे आपलं लोकशाही देश आहे. लोकशाहीमुळे आपण सगळे लोकशाहीच्या विरोधात जो असेल ना त्याला ठोकायचं, म्हणजे शब्दानं. आणि वाचन करा, भरपूर ज्ञान मिळवा. आणि ज्ञानी व्हा आणि गुणी व्हा. ज्ञान असल्यावर माणूस गुणी होतो, फाजील माणूस ज्ञानी नसतो. तर नम्रता ही ज्ञानाची पायरी आहे. जो नम्र आहे ना त्याच्याशी लोक बोलतात. म्हणून मी वयस्कर लोकांना जाऊन बोलायचो ना, ते नम्रपणे बोलायचो. त्यांनी सांगितलेले कामं बी करायचो. एवढा लोकसत्ता प्रमुख असून समजा मला मधुलीमाईकडे जायचे, त्यांना वेळ नाही, तर सर येऊ का, ते ये म्हणायचं लोकसत्ता. मग त्यांची काही गप्पा मारायच्या, असं कसं होईल हे राजकारणात. राजीव गांधी गेल्यानंतर समजा मी तिथे गेलो, त्यांनी बरं इतकं भारी आणि सांगितलं ना, इतकं भारी सांगितलं की ते मी लिहून टाकलं. माझं काय नव्हतं, त्यांचं होतं सगळं. पण गडकरी मला म्हणले, अरे वा इतकं भारी आणि तुमचं कसं कळलं तुम्हाला. म्हणजे मी अंदाज नाही केलं, अंदाज नव्हतं केलं. सगळं मला मधुलीमाईने सांगितलं. मधुलीमाई तुला माहिती होतं नाव आहे का? समाज, अरे हे तर वाईट आहे. मोठे समाजवादी विचारवंत होते मधुलीमाई. तो कोकणात खासदार झाले होते. आणि ते त्यावेळेस राजापूरचे आपले कोण होते, पंढरीनाथ पै, नाथ पै त्याला म्हणायचे, ते होते. आता नाथ पै ना, त्यांचं मी पुस्तक वाचलं ते लोकशाहीवरून. तर त्यांनी नेहरूसमोर सांगितलं होतं की आपली इंडियन डेमोक्रेसी कशी आहे. आबेलिंकननी व्याख्या केली ना, ती दुसऱ्याची व्याख्याने लोकप्रिय केली. डेमोक्रेसी द गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल. नाथपै म्हणले इंडियन डेमोक्रेसी द गव्हर्नमेंट ऑफ द इनकॉम्पिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस. म्हणजे पुढारी चांगले आहेत पण इनकॉम्पिटंट. ब्युरोक्रेसी कॉम्पिटेटिव्ह पण करप्ट आहे. सगळ्यात नालायक ब्युरोक्रेसी. आणि पीपल आर हेल्पलेस. तर हेल्पलेस पीपलला मदत केली पाहिजे. आणि पत्रकारानं आता करावं लागतं काय, हे लोक हे छापा ते छापा, इलाज नाही. पण शक्यतो टाळायचं किंवा मग करता येतं काय करण्यासारखं थोडंफार. आता ही परिस्थिती बदलं ना, काय माशी राहत नाही. येस, धन्यवाद सर. येस, बॅचचे काय इथल्या हो आत्ताच्या बॅचचे आज. येस, चांगलं केलं आहे. ते मीनाक्षीचा फोन आला, मला फार हुशार आला. मी लवकर सांगितलं असतं. थँक्यू सर. बरं. Hello sir. So firstly we welcome you to Alumni Meet 2026. Sir, I would like to ask your experience in Ranade. I was here for actually a few months, and then I quit and I joined Indian Express. So fact is I never completed the course, but I was always treated as a student. So there was P.N. Paranspe and there was Parimal Chowdhury, and they treated me as a student. So though I wasn't formally a student, I continued to come here and I learned a lot here. So I would like to ask you, from which batch you are from? I was 89-90 batch. Yeah. So sir, any more experiences from this institute or from Pune. yeah? Oh, I think Ranade is a great institute, and I have been to a lot of places since then. I've worked in Ahmedabad, I've been in Delhi, I've been in South. I can vouch for one thing, and especially for today's students, the grounding that we got here was the best. And I think long before the country started talking of skills education and this and that, I think the best thing about the course that I remember here was we actually had working journalists coming and teaching us. So we were actually prepared for the job, right? It wasn't only about theory and all. We were given practical knowledge, and I think the practical, the skills that are required at Ranade. Thank you sir. Thank you. Any advice to young children or young No, journalists? I still consider myself young, so so I won't give you advice. And I think advice doesn't work in journalism, in fact. Thank you sir. Thank you. Shubham sir. Welcome to the 2026 Alumni Meet. So ma'am,
how is your feeling coming back to the college and so It's great because you meet everybody after so many years. You see so many familiar faces, and then you realize how old you've become because you don't remember the names. But it's great fun. so ma'am, would you like to share some experiences from Ranade Institute or this environment or I don't know if you still have, we used to have chai over there. There was a chai kitapri. We always used to be there. But it was good fun. I think we had a lovely time here. Just 1 year, but it was great. so ma'am, what is your batch 1983-84. yeah from to Long time. So difficult to remember. right now ma'am, where you are being posted or No, I joined Indian Express first. I was with Indian Express. Then I was freelancing. Then I had with my colleague. She's a junior to me from here, but we both have our own writing firm. We did books, English writing, content writing for websites and books. So we still do. okay. So ma'am, it was great meeting you, and ma'am, some advice to young journalists or some Nothing, just read a lot. okay Rest of everything. okay ma'am, thank you ma'am. नमस्कार, मी कल्याणी रानडे इन्स्टिट्यूटच्या ॲल्युमिनाय मीट 2026मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्याबरोबर आज आहेत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. त्यांना आपण विचारूयात त्यांचा परिचयाबद्दल. सर, तुमचा परिचय? नाही, माझं नाव हेमंत देसाई आणि मी गेली 50 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे पत्रकारितेच्या. मी अगोदर या इथे 1976 ते 77 या बॅचमध्ये शिकायला होतो आणि शिकताना आम्ही दिल्लीला जी स्टडी टूर गेली होती आमची, त्यावेळी इंदिरा गांधींशी आमची भेट झाली होती, यशवंतराव चव्हाणांशी भेट झाली होती आणि आम्ही तिथे असतानाच आणीबाणी उठवण्याची घोषणा झाली आणि त्यावेळी मोहन दारिया नावाचे जे मंत्री होते त्यांची मुलगी साधना दारी आमची बॅचमेट होती. त्यामुळे आमची त्यांची भेट झाली आणि त्या ठिकाणी दिल्लीमधलं एकूण पार्लमेंट बघायला मिळालं आम्हाला. दिल्लीमधली सगळी सरकारी ऑफिसेस बघायला मिळाली आणि एक वेगळं जग आपल्याला बघायला मिळालं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. मला असं वाटतं की रानडे इन्स्टिट्यूट ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे, कारण हा जो सगळा परिसर आहे तो पुण्यासारखा परिसर शिक्षणाचा बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. मी जेव्हा या संस्थेत आलो त्यावेळी सगळे लोक कोर्स करून पत्रकारितेत किंवा जर्नलिझममध्ये येत नव्हते. त्यावेळी न शिकता, कारण जे चांगले लिहित होते ते येत होते. मी अगोदरपासून लिहित होतो, चांगलं म्हणजे चांगलं म्हणत नाही, लिहित होतो आणि लेखन करता करता मी डायरेक्ट जाऊ शकलो असतो. पण कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला चांगलं शिक्षण मिळेल आणि त्याप्रमाणे रेडिओ, ॲडव्हर्टायझिंग, PR, एकूण मास कम्युनिकेशन सगळं, त्याचा इतिहास काय आहे, वर्तमान काय आहे, आंतरराष्ट्रीय प्रश्न काय आहेत, राजकारण कसं चालतं, अर्थकारण कसं चालतं, या सगळ्याची माहिती ओळख झाली, जी आम्ही वाचत होतो पण एक वेगळ्या प्रकारची ओळख वेगवेगळ्या अध्यापकांच्या माध्यमातून, आणि ती खूप उपयोगाची ठरली आणि तोच माझ्या पत्रकारितेचा पाया ठरला किंवा त्यापासून मला अधिक वाटलं की आपण याच व्यवसायामध्ये हेच आपलं क्षेत्र आहे. अरे वा, खूप छान सर. सर, तुमची एखादी रानडेची जुनी, एखादी तुमच्या मनाच्या अगदी जवळ असलेली एखादी आठवण तुम्ही सांगू शकतात? नाही, रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही ज्यावेळी होळी होती त्या होळीमध्ये, कारण इथे नॉन मराठी लोकसभा पुष्कळ होते. पुण्यामध्ये रंगमंच मी खेळली जाते, पण होळीच्या दिवशी आम्ही इथे अचानकपणे इथे होळी खेळलो होतो आणि सगळे स्टुडंट्स होते आणि त्यावेळी जो काही आनंद वाटला एकमेकांना रंगवण्यामध्ये, ती माझी आठवण मला आजही आठवणीत आहे. सर, एक शेवटचा प्रश्न राजकीय विश्लेषक म्हणून मला तुम्हाला विचारावा वाटतो की तरुणांचं सक्रिय राजकारणामध्ये योगदान किती महत्त्वाचं तुम्हाला वाटतं? अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपला भारत आपल्याला माहिती आहे की तरुण लोकांचा देश आहे आणि काही वर्षानंतर हा जो ॲडव्हान्टेज आहे आपल्याला जाईल. आज ॲडव्हान्टेज तरुणाचा असल्यामुळे राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आता व्यवस्थापन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी, इंटरनॅशनल अफेअर्स या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर तुम्ही आधुनिक जगाचे प्रश्न सोडवू शकता आणि त्याची तुम्हाला जर नजर असेल तर त्यासाठी म्हणून मला असं वाटतं की तरुण लोकांनी जास्तीत जास्त आलं पाहिजे. राजकारणाचा फायदा घेण्यापेक्षा
लोकांसाठी राजकारणातनं काय फायदे देता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि जेव्हा आपण अधिक ज्ञान संपादन करतो आणि तरुण अधिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्ञान संपादन करतात, ते जर आले तर राजकारणाचं चित्र नक्कीच बदलेल, पॉझिटिव्ह असेल, चांगलं होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला खूप सुंदर अशी मार्गदर्शनाने त्यांच्या आठवणींची माहिती दिली आहे. बघत रहा रिपोर्टर टुडे. धन्यवाद. रानडे इन्स्टिट्यूटच्या 2026च्या ॲल्युमिनाय मीटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्याबरोबर आहे सुषमा मॅडम. आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. मी सुषमा देशपांडे, 77-78 बॅचची मी आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी 50 वर्ष होतील आम्हाला बॅचला पूर्ण. आणि खूपच आठवणी आहेत बॅचच्या, कारण छोटा वर्ग असायचा तेव्हा, खूपच मोठा वर्ग नव्हता. आणि आम्ही तेव्हा पुरुषोत्तम करंडकमध्ये भाग घेतला होता. आणि पुरुषोत्तम करंडकचा करंडक, केशवराव दाते आणि अनेक बक्षिसं तेव्हा डिपार्टमेंटला मिळालेली होती, म्हणजे विद्यापीठाला म्हणतात तेव्हा. पण सगळे आम्ही या बॅचचे होतो, वृत्तपत्र विद्याचे होतो. आणि तशी मी नंतर खूप थिएटरशी जोडली गेले. लिहिलंही खूप, लिहिलं नाही असं नाही. तर मी कायम म्हणायचे, मी सावित्रीबाईंचा प्रयोग केला, 36 वर्ष झाली त्याला, म्हणजे 36 वर्ष करते अजून प्रयोग तो अनेक मुलींना नंतर मी करायला दिला वगैरे वगैरे. ती स्टोरी वेगळी. परंतु मुद्दा असा आहे की मी कायम म्हणायची की थिएटर जर्नलिझमचा हा प्रयोग आहे. तुम्हाला एखादा विषय पोचवायचा असेल थिएटरच्या माध्यमातून तर त्याला थिएटर जर्नलिझम म्हणायला पाहिजे. आणि सावित्रीचा प्रयोग मी त्या पद्धतीने गावोगावी खेडोपाडी खूप केलेला आहे. खूप छान मॅडम. तुमची रानडेमधली एखादी अगदी तुमच्या मनाच्या जवळची कोणती आठवण असेल तर ती तुम्ही सांगू शकता? एकतर रानडेत मी आल्यानंतर माझी जीवाभावाची सोलमेट जिला मी म्हणते अशी मैत्रीण मृदुला भाटकर, म्हणजे तेव्हाची मृदुला बेहरे, ती मला इथे भेटली या ह्याच्यामध्ये. आणि मग तिने आणि मी मिळून खूप दंगा केला. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून अनेक गोष्टींच्या खूप मस्ती. मग लोकांच्या त्याच्यासाठी आम्ही आरडेओरडे खाल्ले, पण मस्ती काय आम्ही थांबवली नाही, अशी भरपूर मस्ती केलेली आहे. आणि खूपच मजा केलेली आहे त्या वर्षी आम्ही. म्हणजे आठवणी खूपच छान आहे. शिकवणारी माणसं तेव्हाची खूपच छान होती. म्हणजे प्रभाकर पाध्यांसारखा माणूस आम्हाला, म्हणजे जी माणसं होती ती एक आपापल्या क्षेत्रामध्ये खूपच मोठी होती. एक पिठावाला म्हणून मॅनेजमेंट शिकवायला टाइम्स ऑफ इंडियाचे यायचे. सो त्यांच्याबरोबरचा काळही खूप छान होता. म्हणजे त्यांच्याबरोबर गप्पा मारणं त्याची मजा वेगळी होती खूपच. आता खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत. आमच्या वेळी एकच कोर्स असायचा आणि आम्ही थोडी मुलं असायचो ना, 25-26 काहीतरी मुलं असू. त्यामुळे तो छोटा ग्रुप असायचा छान, सगळे एकत्र. आणि इथे खूप जागा आहेत. पूर्वी इतके आहेत की नाही तर मला पाहायला पाहिजे, पण म्हणजे बाकं होती इथे ज्याच्यावर आम्ही बसून तासन तास गप्पा मारल्या आहेत. म्हणजे खूपच दंगा मस्ती मजा. आज पुन्हा इथे येऊन एवढ्या वर्षांनी येऊन कसं वाटतंय तुम्हाला? नाही, इथे छानच वाटतं यायला. ह्याचं कारण की खरं म्हणजे माझ्या बॅचचं कोणी फारसं आलेलं नाही आहे अजून. सगळ्यांना आठवण नाही झालेली आपल्याला 50 वर्ष होतील याची. पण वेगळी गंमत होती संपूर्ण. त्यामुळे छान वाटतं इथे येऊन. जुन्या सगळ्या आठवणी येतात. मी एकटीच असले तरी स्वामी वर्गात जाऊन आले, वर्गात काय बदल झालेत ते पाहिले, इकडे काय बदल झालेत ते पाहिले. सो नाही म्हणलं तरी आम्ही तालमीसुद्धा या हॉलमध्ये केलेल्या आहेत ना. इथे मागे जो आपल्याला हॉल दिसतोय त्याच्यात तालमी करायचो. सो खूप आठवणी आहेत त्याच्या, म्हणजे तशा. आणि असणारच ना. अनेक सगळे मित्रमैत्री आम्ही संपर्कात असतो, नाही असं नाही. त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. मृदुल जस्टिस भाटकर म्हणून रिटायर्ड झाली आता. सो मी नाटकात जास्त काम केलेलं आहे. असं प्रत्येकाची थोडीशी हे बदलली, पण लेखन मला असं वाटतं की सगळ्यांचं चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने. धन्यवाद मॅडम. मॅडमांशी बोलून खूप छान वाटलं. नमस्कार, मी चेतन. आज इथे तुम्ही बघताय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझमच्या माध्यमातून ॲल्युमिनियम मीट इथे आयोजित केलेली आहे. तर आपल्यासोबत आहेत विनायक नेर्लेकर सर, ज्यांनी इथे या विभागामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संज्ञापन आणि वृत्तविद्या विभाग या विद्यापीठामध्ये मागच्या 20 ते 25 वर्षापासून त्यांनी सेवा इथे बजावलेली आहे. आणि आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकून घेऊया. त्यांनी
त्यांचे पुढचे अनुभव ते सांगतील. नमस्कार सर. नमस्ते. मी विनायक नेर्लेकर. 23 वर्ष मी या विभागामध्ये काम करत होतो. सर्वप्रथम मी इथं डिप्लोमासाठी क्लार्क म्हणून आलो होतो. त्याच्यानंतर मग माझं शिक्षणातली प्रगती झाली थोडीफार इथंच या डिपार्टमेंटला असल्यामुळं. पहिला संगणक कक्ष सुरू करण्याचं श्रेय म्हणता येणार नाही, पण तो मान मिळाला मला. सुरुवात. हां. त्या संगणक कक्षाची सगळी उभारणी, त्याचे सगळे असेंब्ली वगैरे सगळं करून मुलांना मी लेआउट डिझाईन शिकवत होतो. सो सरांनी इथे टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम बघितलेलं आहे आणि त्यांनी इथे 6 ते 7 HOD सोबत त्यांनी मागच्या 20 ते 20 वर्षामध्ये काम केलेलं आहे. आपण त्यांनी कुठल्या HOD सोबत त्यांना काम करण्याचा अनुभव कसा होता आपण ते जाणून घेऊया आणि त्यांचा उत्तम अनुभव कसे असतात ते जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला प्रगतीमध्ये सगळ्याच विभाग प्रमुखांचा मोठा वाटा आहे. याचं कारण प्रत्येक विभाग प्रमुखांनी जो प्रिव्हिलेज किंवा स्वातंत्र्य दिलं मला, त्याच्यामुळं मला इथं खूप काम करायला आनंद वाटला. म्हणजे ते सुरुवातीला प्रणा परांजपे 1-2 वर्ष होते. त्याच्यानंतर मग अरुण साधू आले. अरुण साधूनंतर केवल कुमार होते. त्याच्यानंतर मग किरण ठाकूर आले. ह्या सगळ्यांनी मला शेवट बर्वेबाईंच्या हाताखाली होतो मी, म्हणजे काम करत होतो. तर या सगळ्यांनी मला समृद्ध केलं खरं सांगायचं म्हणजे. साधूंच्या काळापासून बघायला गेलं तर लिखाणाची जी आवड निर्माण झाली किंवा हे झालं, त्याच्या निमित्ताने मी आज एक 600 पानी पुस्तक काढलं, जॉन बातिस तावर्नियेचे भारतातील प्रवास म्हणून. सर पुस्तकाचं नाव एकदा सांगणार. जॉन बातिस तावर्निये याचे भारतातील प्रवास. हे पुस्तक विभागात दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी जरूर वाचावं कारण पब्लिश झालेलं आहे सर. पब्लिश झालेलं आहे. त्याची पहिली आवृत्ती पण संपली, आता दुसरी येते, पण विभागामध्ये पुस्तक दिलेलं आहे मी. अभिनंदन. थँक्यू. त्याच्यानंतर मग साधूंमुळं ते लिखाणाची मुखवटा कादंबरी इथं साधू लिहायची आणि मी बसलेलो असायचो. इतकं त्याचं साधूंचा माझा घनिष्ठ संबंध राहिले होते. किरण ठाकूरांमुळं प्रशासन कळलं मला. बर्वेबाईंमुळं रिसर्च मेथॉडॉलॉजी कळली आणि या सगळ्याचा उपयोग झाला. बर्वेबाईंच्यामुळं मला अजून एक ब्रेक मिळाला. म्हणजे या विभागामध्ये मी पहिल्यांदा एका जाहिरातीत काम केलं आणि त्याच्यानंतर मी मुक्ता बर्वेबरोबर काम केलं. 3 सिनेमे केले. आता एक 4था हिंदी सिनेमा येतोय, मार्चमध्ये रिलीज होईल अशी आशा आहे. वा. सर 3 सिनेमांचे नाव आपल्याला आपल्या प्रेक्षकांना आवडायला ऐकेल. येस. जाहिरात जी केली होती ती बाजरीची केली होती. ती विभागाकडे मी देतो कारण ती बहुधा कॉपी नाही आहे आता माझ्याकडे आहे, ती मी देतो. ती बघा मुलांनी. म्हणजे त्याला सहज अभिनय वगैरे असं आपण नावं देऊ पण आनंद वाटला त्याला. हा. दुसरा वाय म्हणून मुक्ता बर्वेबरोबर केला होता. तिसरा कर्मवीरण किशोर कदमांबरोबर केला होता. आणि एक जिप्सी म्हणून ज्ञानेश्वर मुळेंचं बायोपिक आहे. त्यामध्ये UPSCचे फायनल इंटरव्ह्यू घेतानाचं पॅनलवरती मी दाखवलं. धन्यवाद सर. सो आपल्यासोबत आहेत विनायक नेर्लेकर सर. अशा प्रकारे त्यांनी विविध आपण जसं अभ्यास करतो की एक क्रोनॉलॉजी लक्षात ठेवतो, त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो, पण सरांनी सरळ आपल्या अनुभवातून सर्व क्रोनॉलॉजी HODंची आपल्याला सांगितली आहे आणि त्यांनी विविध पुस्तके आणि एका क्लर्कपासून त्यांनी सुरुवात केली तर 3 फिल्मे प्रकाशित करण्यापर्यंत त्यांनी आपला अनुभव पूर्णपणे आपल्याला इथं सांगितलेला आहे. आपण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि आपण इथेच थांबू. धन्यवाद सर.